श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मी सकाळी लवकर तयार होऊन गुढी उभा करण्यासाठी साहित्य लागत होतं ते सगळं त्याचं ताट करून घेतलं, जे काय लागतं ते. त्यानंतर दारामध्ये सडा वगैरे मारून रांगोळी काढून घेतली. त्यानंतर आम्ही सगळे गुढी उभी करायला बाहेर आलो. आहोंनी कलशावर स्वास्तिक काढायला घेतलं. आहोंनी स्वास्तिक काढून घेतलं. त्यानंतर त्या तिघांनी मिळून गुढी उभा करायला घेतली. गुढी उभा करून झाल्यानंतर आहोंनी गुढीची पूजा केली. आहोंची झाल्यानंतर आईने केली आणि पप्पांनी करून घेतली. त्यानंतर मी ही गुढीची पूजा करून घेतली आणि गुढीसोबत आम्ही दोघांनी जोडीने फोटो काढून घेतले. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. डाळ शिजू घालायची होती म्हणून मी डाळ शिजू घालायला घेतली. मी डाळ कशी शिजू घालते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी डाळ घालते पाणी उकळल्यानंतर आणि 1 चमचा हळद टाकते. हळद टाकल्यानंतर थोडंसं तेल टाकते, म्हणजे डाळ छान अशी मऊसूद होते. हलवून घेते. डाळ चांगली हलवून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं. तर माझे डाळ शिजत होती तोपर्यंत आईने देवपूजा करायला घेतली. त्यांचं देवपूजा करायचं चालू होतं. आईंची देवपूजा होते तोपर्यंत मी भजे करायला घेतले. बघू शकता माझे भजे किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत. माझे भजे होते तोपर्यंत आईने पूजा करून घेऊन छान असं पुरण परतून घेऊन पुरण वाटून घेतलं. तेल टाकलेलं आहे. आता तेल तापलं की त्यामध्ये आईने जिरे मोहरी टाकलेले आहेत. आता यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. आता त्यांनी वाटण केलेलं टाकलेलं आहे कटाच्या आमटीसाठी. खोबरं, लसूण, अद्रक, इतर साहित्य सगळे भाजून वाटण घेऊन टाकलेलं आहे. आता छान असं आमटीला परतून घ्यायचं वाटणाला. किती छान असं वाटण खरपूस भाजून घेतलेलं आहे. छान असं वाटणाला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. ते काळं तिखट टाकलेलं आहे. काळं तिखट, गरम मसाला, लाल मिरची पावडर, धनेपूड सगळं एकदा घरी तयार केलेलं आहे ते एकत्र टाकलेलं आहे. आता त्यामध्ये येळवणी टाकलेलं आहे थोडं. ते पण छान असं हलवून घ्यायचं. आता यामध्ये सगळं येळवणी टाकून घ्यायचं. आपल्याला जेवढी आमटी करायची तेवढं टाकून घ्यायचं. थोडी वाटली आमटी तर गरम करून पाणी टाकायचं. बघू शकता मस्त अशी आपली आमटी कशी छान दिसत आहे. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता तुम्ही. बघा किती छान अशा आमटीला कट आलेला आहे. आता त्यामध्ये क्रश केलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ना. बघू शकता आपली आमटी किती मस्त अशी झालेली आहे. कटाची आमटी करून झाल्यानंतर आईने कणिक मऊ करून घेतली आणि देवाला नैवेद्यासाठी पोळ्या लाटायला घेतल्या.
मी वरती पोळ्या भाजत होते. देवापुरत्या पोळ्या लाटून घेऊन आईने देवाला छानपैकी नैवेद्य दाखवला. त्यानंतर आम्ही बाकीच्या पोळ्या लाटायला सुरुवात केली. मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं, आईंच्या पोळ्या मस्त अशा टम्म फुगतात. पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तरी पण डबल कशा फुगतायत आणि खूप छान अशा लाटतात त्याने पोळ्या. बघू शकता किती मस्त अशी पोळी फुगत आहे. तुमच्याही पोळ्या अशाच फुगतात का मला कमेंट करून सांगा नक्की. आमच्या आईंच्या तर खूप फुगतात आणि चवीला पण एकदम मस्त लागतात. छान अशा सगळ्या आम्ही पोळ्या करून घेतल्या. बघू शकता तुम्ही किती मऊसूत झालेल्या आहेत पोळ्या. तेल पण जास्त लावलेलं नाही आहे, थोडंसंच लावलं आहे, तरी पण किती छान असा कलर आलेला आहे. सगळ्या पोळ्या करून झाल्यानंतर आम्ही जेवण करायला घेतलं. माझा गुरुवार असल्यामुळे मी गुरुवार सोडला. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.